नमस्कार. आपल्या कट्टा किचनवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम खास, अगदी रसदार अशी सर्वांची आवडती अशी ही मिठाई, जी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं. बघताना अवघड वाटणारी पण बनवायला अतिशय सोपी व दिसायला अतिशय सुंदर अशी रसदार रसमलाई. चला तरी कशी बनवायची पाहूयात. इथे मी घेतलेला आहे साधारणपणे 150 ग्रॅम लो फॅट असलेलं पनीर. इथे आपण लो फॅटचंच पनीर वापरायचं आहे, कारण फॅटवालं पनीर जर आपण घेतलं तर त्यातनं लवकर फॅट रिलीज होतो आणि ज्या टिक्कीज आपण तयार करतो ते पाण्यात विरघळतात. अशा पद्धतीनं फोडून घेतलंय आणि आता आपण की नाही भाकरीला ज्या पद्धतीनं पीठ मळतो त्या पद्धतीनं त्याला मळून घ्यायचं आहे. हाताच्या चवड्यानं थोडंसं घासत घासत हे एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा. आपण ह्याच्यामध्ये आपण घरी बनवलेलं पनीर सुद्धा वापरू शकतो, पण त्याच्यासाठी पण आपण गाईचं दूध वापरायचं आहे, म्हणजे फॅट जास्त पनीरमध्ये येणार नाही. अशा पद्धतीनं मळत मळत त्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा गोळा तयार होईल आणि आपल्याला छान टिक्कीज तयार करता येतील. मी साधारणपणे एक 10 मिनिट हे सगळं मळलेलं आहे. आणि याला आता आपण छान गोळा तयार करून घेऊया. हे पाहताना असं वाटतं की खूप अवघड आहे रसमलाई, पण खरोखर तुम्हाला सांगते रसमलाई करणं इतकं सोपं आहे की वाटणार देखील नाही की हे एका प्रयत्नामध्ये देखील आपल्याला ती जमू शकते. तुम्ही करून पहा. तुमची पहिल्या प्रयत्नात सुद्धा खूप सुंदर अशी रसमलाई तयार होईल, मी खात्रीनं सांगते. आपण अशा पद्धतीनं छोट्या छोट्या टिक्कीज तयार करून घ्यायच्या. आता ह्या टिक्कीज दिसायला सध्या छोट्या दिसत आहेत, पण पाण्यामध्ये टाकल्या की फुगून अगदी डबल होतात. मी अशा पद्धतीने इथे टिक्कीज तयार करून घेतलेल्या आहेत. चला तर आता पुढची तयारी. इथे आपण घेणार आहोत एक मोठं भांड आणि त्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.25 लिटर पाणी आपण घालायचं आहे. यामध्ये घालायचे आहे साखर. साधारणपणे 1 बाउल साखर मी घेतलेली आहे, तर यातली थोडीशी साखर मी राखून ठेवलेली आहे. ती आपण नंतर दुधामध्ये वापरणार आहोत. आता दुसऱ्या गॅसवरती आपण दूध गरम करायला ठेवूयात. साधारणपणे आपल्याला अर्धा लिटर दूध आपण वापरायचं आहे. यासाठी आपण फुल फॅटवालं दूध घ्यायचं आहे, म्हणजे पनीर लो फॅटवालं आणि रस्सासाठी वापरलं जाणारं दूध हे फुल फॅटवालं. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, तर त्यात आपण एक टिक्की टाकून बघायची. ती अर्धा मिनिट उकळून बघायची. जर ती विरघळली नाही तर समजायचं की आपली टिक्की व्यवस्थित तयार झालेली आहे. मग आता अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या टिक्की सोडून घेऊयात. दोन मिनिट उकळून झाल्या की मी या टिक्की झाकून ठेवलेल्या आहे आणि आपल्याला त्या साधारणपणे 10 मिनिट अशाच मोठ्या गॅसवरती उकळवायच्या आहेत. आता या दुधामध्ये आपण वेलची पूड टाकूयात. हे ड्रायफ्रूट बदाम, काजू, पिस्ता याचे काप करून मी ते याच्यामध्ये टाकत आहे.
आपण यामध्ये 4 केशराच्या काड्या देखील टाकणार आहोत. केशर टाकल्यामुळे एक सुंदर कलर आणि सुवास देखील येतो. आता हे दुधाला अधूनमधून ढवळत राहायचे. या टिक्कीज ना आपण उलटवून घेऊयात. अशा पद्धतीने सगळ्या टिक्कीज आपण उलटवून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं. साधारणपणे 10-12 मिनिट आपण ह्याला 10 मिनिट पुरेसे आहेत. आपण ते उकळवलं की आपण हे टिक्कीज आता झालेले आहेत, आपण त्या काढून घेऊयात. एका पसरट भांड्यामध्ये मी काढून घेतेय, म्हणजे त्या लवकर थंड होतील. आता आपण दुधामध्ये साखर टाकूया. थोडीशी साखर पुरेशी आहे, कारण दुधाला मुळाचा म्हणजे गोडवा असतो की नाही. हे जेव्हा उकळायला लागले ना, तेव्हा खरोखर सांगते, स्वयंपाकघरामध्ये अतिशय सुंदर असा केशरी सुगंध दरवळतोय बरं का. आणि केशराचा रंग देखील दुधाला बघा ना, किती सुंदर हलका केशरी मस्त आले. खूप छान दिसतंय ते. रसमलाई आवडणार नाही अशी एखादीच व्यक्ती बरं का विरळाच. आता हे थंड झालेले बरं का, आणि आपण अशा पद्धतीनं ह्या सगळ्या टिक्कीज आता थोड्याशा प्रेस करायच्या हाताने, म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं निघेल. खूप जास्त पण नाही दाबायच्या, थोड्याशा हलक्याशा पिळून घ्यायच्या. आणि हे आपण एका बाउलमध्ये सगळ्या काढून घेऊयात. तुम्ही सांगा बघू, तुम्हाला कोणकोणते स्वीट्स आवडतात ते. त्या पण आपण आपल्या कट्ट्यावरती दाखवण्याचा प्रयत्न करूयात. मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तुमच्या आवडीच्या स्वीट्स. आता ह्याच्यामध्ये आपण तयार झालेलं दूध ओतूयात. यात वेलदोड्याचा स्वाद, साखरेचं प्रमाण, केशराचा हलकासा रंग आणि ड्रायफ्रूटचे काप. आहा, त्यामुळे रसमलाई कशी सुंदर दिसत आहे पहा. आपण आणखी थोडून वरतून ड्रायफ्रूटचे काप टाकूयात. आणि माझ्याकडे या थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या वाळलेल्या, त्या देखील आपण टाकूयात. सुंदर, मस्तच. रसमलाई फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि मगच सर्व करा, कारण थंड रसमलाईची मजा काही औरच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, अशाच खास आणि सोप्या रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भन्नाट रेसिपींसाठी भेटूयात आपल्या कट्टा किचनवरती. तोपर्यंत खा आणि खिलवा.